नमस्कार. नमस्कार आजी. नमस्कार. आज आजी आपल्याला खास भेटण्यासाठी आली. आजीला गुडघ्यांचा त्रास होता वर्षभरापूर्वी. तर आज आपण आजीकडून जाणून घेऊया तिला काय काय त्रास होत होता, कसं कसं त्रास होत होतं, तिचं नाव पण जाणून घेऊ. जवळ घे. एकदम जवळ घे. आजी तुमचं नाव काय? पार्वतीबाई पंडित. बरं, काय काय त्रास व्हायचा आजी? गुडघे दुखायचे, हा कंबर दुखायचे हा आणि चालता येत नव्हतं. लेकाने उचलून आणलं होतं, हा हा बरोबर बरोबर आहे की नाही? आणलं होतं. आणि तुम्ही राहायला राहुरीमध्येच आहे ना? नाही, हा, रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन, राहुरी रेल्वे स्टेशन. बरोबर बरोबर. मग त्यावेळेस काय काय त्रास व्हायचा पायाला? चालायलाच येत नव्हतं. हा सुना द्यायच्या, हा. आता आंघोळ करा, अंगा धरून न्यायच्या. सेवा करायच्या. हा, सगळे सुनांनी चांगली सेवा केली, मुलांनी सेवा केली. हा. पोरगं कामून आलं तर चला आंघोळीला, हा हा चल जेवायला. हा हा बरोबर बरोबर त्याला तेच सांगायला काय हरकत नाही. बरोबर बरोबर. आणि मग आता चांगलं वाटतंय. आता चांगलं. आजी खास भेटण्यासाठी आली हा. आणि भेटून आनंद वाटला. मी म्हणालो आजी बरेच दिवस झाली आली नाही का. रेग्युलर ट्रीटमेंट आम्ही केली वर्षभरापर्यंत आणि बरेच दिवसापासून आजी आली नाही. चुकल्यासारखं वाटायचं. अरे कुठे गेली आजी, कुठे झाले गेली? आली नाही. हा बरोबर बरोबर. 6 महिने झाले. हा. आता चालून दाखवा बरं. गोळ्या नाही, औषध नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित आहे, एकदम चांगली, एकदम चांगली. परमेश्वराची कृपा आहे. बरं वाटतंय आपल्याला. मला लई 6 महिने झाले. म्हणजे झाडाला भेटायला जायचं तुम्हाला. आले बरोबर भेटायला. ते येऊ नव्हतं देत. मी हा. मला चाराची गाडी हा मला जाऊ दे. जाऊ दे. तर बळजबरीने मी येत आहे. बरोबर. या पद्धतीने प्रेम आहे आजीचं. म्हणून आजी आज भेटायला आली. आनंद वाटला, चांगलं वाटलं. आजीलाही बरं वाटतंय. या पद्धतीने आपल्यालाही त्रास होत असेल तर एकदा आपल्या निसर्गोपचार केंद्राला भेट द्या. धन्यवाद.